हाय फ्रेंड्स, आज आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत जे तुम्हाला CBTसाठी महत्त्वाचे असणार आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत. तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड लेंथवाईज. म्हणजेच कोणत्या ओरिएंटेशनमध्ये मजकूर लांबीनुसार छापला जातो. पर्याय आहेत समास, लँडस्केप, रुंदी आणि पोर्ट्रेट. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे काही उत्तर आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक ड, म्हणजेच पोर्ट्रेट. यामध्ये आपलं या प्रश्नासाठी हे आपलं उत्तर आहे. इंग्लिशमध्ये इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड लेंथवाईज. ऑप्शन आहे मार्जिन, लँडस्केप, विड्थ आणि पोर्ट्रेट. तर आपलं जे काय उत्तर आहे ते आहे पोर्ट्रेट. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग अवर सेल्फ फॉर बेटर फिजिकल, सोशल, इंटेलेक्च्युअल स्टेट इज कॉल्ड. पर्याय आहेत युनियन मेंबर, गुड वर्किंग, पर्सनल ग्रोथ, नन ऑफ दिस. मराठीमध्ये काय तर चांगल्या शारीरिक, सामाजिक, बौद्धिक स्थितीसाठी स्वतःचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. तर पर्याय आपल्याकडे आहेत युनियन सदस्य म्हणतात. तर हे तर नसणारच आपलं उत्तर. दुसरं आहे चांगले काम करणे, हे पण नाही. तिसरं काय वैयक्तिक वाढ, हे आपलं उत्तर आहे वैयक्तिक वाढ. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एर्गोनॉमिक हझर्ड. पर्याय आहेत ॲक्वर्ड पोझिशन, नंतर आहे रॉंग लेआउट ऑफ मशिनरी, नंतर आहे पुअर हाऊसकीपिंग, नंतर आहे इमोशनल डिस्टर्बन्सेस. मराठीमध्ये खालीलपैकी कोणते ॲर्गोनॉमिक धोका नाही. पर्याय आहेत अस्ताव्यस्त स्थिती, यंत्रसामग्रीचं चुकीचं लेआउट, खराब घरकाम आणि भावनिक त्रास. जो पहिला पर्याय आपला पहिला पर्याय आहे ऑकवर्ड पोझिशन, म्हणजे हा ॲर्गोनॉमिकमध्ये येऊन जातो. कारण की ॲर्गोनॉमिक धोका म्हणजे कामाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही शारीरिक घटकाचा संदर्भ ज्यामुळे कामाच्या ठिकाणी खराब डिझाईन किंवा कामाच्या पद्धतीमुळे दुखापत होऊ शकते किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय किंवा कुठंतरी काम करताय आणि तिथचं जी काही स्ट्रक्चर आहे, जे काही ऑफिसचं लेआउट आहे ते तुम्हाला फिजिबल नाही आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या चेअरवर बसताय त्यामुळे तुमचा पाठदुखीचा त्रास वाढतोय, जास्त गोंगाट वगैरे आहे, त्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्स होत आहेत. ह्या सर्व गोष्टी एर्गोनॉमिक धोक्यामध्ये येतात. पण दिलेल्या ऑप्शनपैकी जसं पहिला आहे ऑकवर्ड पोझिशन, दुसरा आहे रॉंग लेआउट ऑफ मशिनरी, तिसरा आहे पुअर हाऊसकीपिंग म्हणजे क्लिनिंग वगैरे नाही आहे. तर ह्या सर्व गोष्टी ॲर्गोनॉमिक धोक्यामध्ये येतात. पण जी चौथं जे आहे आपलं भावनिक त्रास, हे आपलं यामध्ये येत नाही. कलर चेंज करतोय. पुढचा प्रश्न असा आहे, फॉर मीडियम मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस द इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी इज बिटवीन. मध्यम उत्पादन उद्योगासाठी वनस्पती आणि यंत्रसामग्रीमधील गुंतवणूक कितीपर्यंत असते. तर पर्याय दिलेले आहेत 5 कोटी ते 10 कोटी, 25 लाख ते 5 कोटी, 10 लाख ते 2 कोटी आणि 2 कोटी ते 5 कोटी. तर दिलेल्यापैकी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 5 कोटी ते 10 कोटी. म्हणजे या अमाऊंटची गुंतवणूक जर तुमच्या उत्पादन क्षेत्रात असणार किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी असणार तर ते आपलं झालं मीडियम मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइज. पुढचा प्रश्न,
विच वन इज डूज इन इंटरव्ह्यू एटिकेट. पर्याय आहेत लाय अबाउट ॲबिलिटी टू गेट जॉब. नेक्स्ट आहे बी कॉन्फिडंट. नेक्स्ट ड्रेस टू कॅज्युअली. लास्टवाला आहे टू एक्सेसिव्ह इन गेस्चर. मराठीमध्ये मुलाखतीच्या शिष्टाचारात कोणते करावे. नोकरी मिळवण्यासाठी क्षमताबद्दल खोटे बोलणे. आत्मविश्वास बाळगा. नंतर आहे खूप सहज कपडे घाला. नंतर आहे खूप जास्त हावभाव. जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असणार तर तुम्हाला कोणते एटिकेट पाळायचे आहेत. जसं पहिला पर्याय जो काय तो काय नोकरी मिळवण्यासाठी क्षमताबद्दल खोटे बोलणे. म्हणजे आपल्याला जर काम जमत नसणार तरी पण तुम्ही काय म्हणणार, हां जमते. पण जेव्हा तुम्ही जॉईनिंग वगैरे करणार किंवा कामाच्या ठिकाणी जाल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर काय ब, तर हा आपला योग्य पर्याय आहे. म्हणजे बी कॉन्फिडंट. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देणार तर तुम्ही आत्मविश्वासाने बोला. त्यामुळे काय होणार आहे की तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाणार आहे आणि समोरचा जो इंटरव्ह्यूवर असणार त्याला पण एक वेगळं तुमच्याबद्दल पॉईंट ऑफ व्ह्यू तयार होणार आणि तुमचा इंटरव्ह्यू व्यवस्थित जाणार. तिसरं जे काय किंवा ड्रेस टू कॅज्युअली, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना फॉर्मलमध्ये जायचं आहे नाहीतर रंगबेरंगी कपडे घेऊन जाणार तर तो बॅड इम्पॅक्ट पडणार आहे. खूप जास्त हावभाव, हे पण आपलं उत्तर नाही आहे. या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बी कॉन्फिडंट. पुढचा प्रश्न, विच वन इज ॲन इनपुट डिव्हाइस. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे. आता कॉम्प्युटरला जे काही कनेक्टेड असतात तुम्हाला माहीत आहे की माऊस, प्रिंटर, स्पीकर, मॉनिटर, जॉयस्टिक, ह्या सर्व गोष्टी आपण कॉम्प्युटरला कनेक्टेड करतो. या सर्वांना आपण काय म्हणतो, पेरिफेरल डिव्हाइस. पेरिफेरल डिव्हाइस. त्याच्यामध्ये प्रिंटर काय आपल्याला प्रिंट देते, म्हणजे हे काय झालं आउटपुट देते आपल्याला. नंतर स्पीकर पण काय साऊंड देते, तर हे पण आपलं आउटपुट झालं. मॉनिटर म्हणजे आपण जे काय स्क्रीनवर बघतोय तुमच्या किंवा तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनवर बघता. पण आता हे काय लास्टवाला जे काय जॉयस्टिक, हे आपलं काय आहे उत्तर आहे. हे काय आपलं एक इनपुट डिव्हाइस आहे. याद्वारे आपण काय करतो, कॉम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करतो. जसं इथं मी पेनाने तुम्हाला रायटिंग करून दाखवत आहे, हे काय झालं आहे इनपुट डिव्हाइस. पुढचा प्रश्न, विच वन इज अ वेब बेस्ड अकाउंटिंग. वेब आधारित अकाउंटिंग कोणते आहे. पर्याय ए बिझी, बी सॉफ्टवेअर डिझाईन फॉर मॉडर्न बिझनेस, सी टॅली, डी विंग्स. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टॅली. तुम्ही बघितलं असणार जसं MSCIT, CCC याचे कोर्स असतात तसा हा टॅलीचा कोर्स असतो. याच्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग रिलेटेड शिकवले जाते. तर वेब बेस अकाउंटिंग म्हणजे काय तुमचं टॅली. पुढचा प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट ॲन ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन. खालीलपैकी कोणते ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन नाही आहे. तर यामध्ये आपला पहिलाच पर्याय जो की इंस्टाग्राम काय एक सोशल साईट आहे. तर हा आपला काय ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन नाही आहे. तर बँकिंग ॲप्लिकेशन जसं SBIचं योनो, बँक ऑफ इंडियाचं बँकिंग, पोस्ट पेमेंट बँक, नंतर गुगल पे, भीम UPI, हे सर्व काय तुमचे पेमेंट ॲप्लिकेशन आहेत. ओके, तर यापैकी आपलं जे काय उत्तर आहे ते काय पहिल्या क्रमांकाचं इंस्टाग्राम, हे काय ऑनलाईन पेमेंट ॲप्लिकेशन नाही. पुढचा प्रश्न, कम्युनिकेशन दॅट इन्व्हॉल्व एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन विदाऊट यूज ऑफ वर्ड इज कॉल्ड. मराठीमध्ये शब्दाचा वापर न करता माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या संप्रेषणाला काय म्हणतात.
तर आता तुमचे जे काही डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिकेशन आहेत, जसं पिक्टोरियल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, व्हर्बल कम्युनिकेशन आणि रायटन कम्युनिकेशन. दिलेल्या पर्यायापैकी आपलं काय पर्याय क्रमांक बी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यामध्ये विदाऊट यूज ऑफ वर्ड म्हणजे न बोलता आपण कम्युनिकेशन करतो, म्हणजे डायरेक्टली आपण काय करणार आहे, इशाऱ्याने कम्युनिकेशन करणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरं काय पिक्टोरियल म्हणजे याच्यामधला पर्याय जो आहे पिक्टोरियल, तर तुम्ही याच्यामध्ये काय करणार, इमेज वगैरे दाखवून कम्युनिकेशन करणार. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तुम्ही जे काही बोलचाल करणार आहे हे झालं तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक जो डी आहे रायटन कम्युनिकेशन, जसं तुम्हाला ईमेल वगैरे येणार, लेटर वगैरे, हे झालं तुमचं रायटन कम्युनिकेशन. जर तुम्हाला याच्यापैकी दुसरं काही पण आली डेफिनेशन तर त्याच्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे. पुढचा प्रश्न, विच वन इज नॉट अ बेनिफिट ऑफ द रोल प्लेइंग. कोणते भूमिका बजावण्याचा फायदा नाही आहे. म्हणजे प्रश्न असा आहे किंवा जर तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादी आपला कार्य करता तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही. पर्याय आहेत डेव्हलप बोर्डम, नंतर आहे डेव्हलप लिसनिंग स्किल, नंतर आहे बिल्ड कॉन्फिडन्स, नंतर आहे डेव्हलप क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. तर मराठीमध्ये काय येणार की बा कंटाळा येतो, ऐकण्याचे कौशल्य विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, समस्या सोडण्याचे कौशल्य विकसित होते. तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं जे काही उत्तर आहे ते आहे आपलं पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए डेव्हलप बोर्डम. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात, तुम्ही त्याच्याबद्दल पॅशनेट आहात, तुम्हाला आवड आहे, तर तिथं काय होणार आहे, तुम्हाला कंटाळा येणार नाही. पण बाकी जे पर्याय आहे जसं ऐकण्याचं कौशल्य विकसित होणार. जर तुम्ही एखादं काम करत आहात, तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या जात आहे, तर तुम्हाला त्या समजून ऐकून कशा प्रकारे अडॉप्ट करायचे आहे किंवा परफॉर्म करायचे आहे याबद्दल तुमचं कौशल्य वाढणार आहे. दुसरं तुमचं, तुम्ही जर काम केलं तर तुमचा कॉन्फिडंट वाढत जाणार आहे. नंतर ज्या काही काम करताना समस्या येतील त्या सोडवण्याचं कौशल्य विकसित होणार आहे. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक ए कंटाळा येतो हे आपलं बेनिफिट नाही आहे किंवा हा आपला फायदा नाही आहे. पुढचा प्रश्न, अंडर फॅक्टरी ॲक्ट द रिस्ट्रिक्शन ऑन वर्किंग टाईम ऑफ वुमन इज. कारखाना कायद्याअंतर्गत महिलांच्या कामाच्या वेळेवर मर्यादा आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, अंडर फॅक्टरीज ॲक्ट द रिस्ट्रिक्शन ऑन वर्किंग टाईम ऑफ वुमन इज. मराठीमध्ये कारखाना कायद्याअंतर्गत महिलांच्या कामाच्या वेळेवर मर्यादा आहेत. पर्याय दिलेले आहेत, अ सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 8 वाजल्यानंतर, ब सकाळी 5 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर, क सकाळी 7 वाजण्यापूर्वी आणि रात्री 8 वाजल्यानंतर, ड सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर. यामध्ये आपलं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड ऑप्शन नंबर डी, म्हणजे सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर महिलांना कामाच्या ठिकाणी काम करता येणार नाही, म्हणजे नाईट ड्युटी नसणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन इज ॲन आउटपुट डिव्हाइस ऑफ कॉम्प्युटर. कोणते संगणकाचे आउटपुट डिव्हाइस आहे. पर्याय आहेत कीबोर्ड, माऊस, माईक आणि प्रिंटर. मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला इनपुट डिव्हाइस विचारलं होतं, तर यामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत कीबोर्ड, माऊस, माईक हे काय आपले इनपुट डिव्हाइस आहे. पण जे काही प्रिंटर जे आपल्याला आउटपुट देतं, जसं आपण हॉल तिकीटची प्रिंट काढणे किंवा एखाद्या बुकची झेरॉक्स मारणे, ह्या सर्व गोष्टी काय आपण आउटपुट म्हणून घेत आहे. तर आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक आपलं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक डी प्रिंटर. नंतर
स्पीकर, नंतर तुमचं मॉनिटर, हे सर्व काय तुमचे आउटपुट डिव्हाइस आहेत आणि हे सर्व काय झाले तुमचे इनपुट डिव्हाइस आहेत. कीबोर्ड, माऊस, माईक, जॉयस्टिक हे सर्व काय झाले तुमचे इनपुट डिव्हाइस आहेत. पुढचा प्रश्न, टू safeguard the workforce, many labor and industrial laws have been established by. कामगारांचे रक्षण करण्यासाठी अनेक कामगार आणि औद्योगिक कायदे स्थापित केले जातात. पर्याय कर्मचारी, ग्राहक, नियोक्ता आणि सरकार. प्रश्न असा आहे की जे काही वर्कर, कामगार वगैरे असणार यांना किंवा यांच्या रिलेटेड जे काही कायदे, लॉज असणार हे कोण स्थापित करतो? कर्मचारी कर्मचाऱ्यासाठी नाही करणार, ग्राहक पण नाही, नियोक्ता पण नाही. तर हे कायदे कोण करतं स्थापित? तर गव्हर्नमेंट, सरकार. ठीक आहे. जसं की आपण मागच्या एका प्रश्नामध्ये बघितले की महिलांसाठी काम करण्याचा जो काही कामाचा टाईम आहे तो किती असणार आहे, तो एक गव्हर्नमेंटचा लॉ आहे. तर जसे या प्रकारचे जे काही सुरक्षित कायदे आहेत, जे काही कामगाराचे रक्षण करणार आहेत, असे कायदे कोण तयार करतं? तर गव्हर्नमेंट करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अ रिझ्यूम शुड बी. बायोडाटा कसा असावा? म्हणजे तुमचा जो काही रिझ्यूम असणार, जे काही तुमचं फ्रंट किंवा पहिलं इम्प्रेशन असणार आहे तुमच्या एम्प्लॉयरला, तो कसा असायला पाहिजे? तर पर्याय आहेत फॅन्सी आणि कलरफुल, बी आहे शॉर्ट आणि प्रिसाइज, सी आहे हॅव्हिंग अ लॉंग अँड डिटेल इन्फॉर्मेशन, डी आहे हॅव्हिंग ॲक्रॉनिम अँड ॲब्रिव्हिएशन. मराठीमध्ये बायोडाटा तुमचा कसा असला पाहिजे? फॅन्सी आणि रंगीत, लहान आणि अचूक, लांब आणि तपशीलवार माहिती असलेला, संक्षिप्त रूपे आणि संक्षेप असलेले. म्हणजेच काय, तुमचा जो काही रिझ्यूम असणार आहे तो व्यवस्थित, लहान आणि अचूक असला पाहिजे. कारण काय असतं, जे काही आपलं फ्रंट इम्प्रेशन हेच काय असते, लास्ट इम्प्रेशन असते. त्यामुळे तुमचा जर रिझ्यूम खूप मोठा असला तर तो तेवढा वाचायला टाईम नसणार आहे. काही तुम्ही एकदम फॅन्सी आणि रंगीत, जसं की आपलं एक इन्व्हिटेशन कार्ड आहे तशा टाईप बनवला तर ते पण चालणार नाही. नंतर तिसरं जसं काही लांब आणि तपशीलवार, फुल डिटेल आहे, ते पण नाही. आणि काही ठिकाणी तुम्ही शॉर्ट म्हणजे शॉर्टमध्ये वापरणार आहे. जसं आपल्यामध्ये जसं सोलरमध्ये काय असणार, फोटो व्होल्टाईक, तर तुम्ही पी व्ही किंवा एखादं शॉर्टमध्ये असं काहीतरी टाकणार आहे, ते जे समोरच्याला समजणार नाही आहे. तर हे काही आपल्यासाठी योग्य नाही आहे. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, शॉर्ट अँड प्रिसाइज, म्हणजे छोटा आणि अचूक असला पाहिजे. म्हणजे 1 ते 2 पेजमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सर्व जे काही इम्पॉर्टंट आहे, जसं की तुमचं एज्युकेशन, नंतर तुमचं जे काही एक्सपिरियन्स नसणार तर फ्रेशर म्हणून, ठीक आहे. नंतर तुमचं डिटेल जे काही कोर्स किंवा सर्टिफिकेशन याबद्दल सर्व गोष्टीची माहिती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट ट्रेस. ताणाबद्दल खालीलपैकी कोणते खरे आहे? अ, ताण व्यवस्थापित करता येतो, ब, ताण नियंत्रित करता येत नाही, क, ताण कमी करता येत नाही आणि ड, वरील सर्व. तर दिलेल्या ऑप्शनचं म्हणणं असं आहे की जे की तुम्हाला ट्रेस वगैरे येतो तो ताण व्यवस्थापित म्हणजे मॅनेज करता येतो की नाही, ब, ताण नियंत्रित करता येते की नाही, क, ताण कमी करता येत नाही, ड, वरील सर्व. तर या दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे ते ताण मॅनेज करता येतो. स्ट्रेस कॅन बी मॅनेज, म्हणजे ताण जो काही तुम्हाला ट्रेस आला आहे तो तुम्ही मॅनेज करू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक ए आहे. पुढचा प्रश्न आपला, अ गुड वे टू रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन शाल वी स्टार्ट द डिस्कशन इज. चर्चा सुरू करू या का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे कोणता आहे? पर्याय आहेत अ, सारांश, ब, निष्कर्ष काढण्यासाठी, क, हो चला सुरुवात करूया, ड, पण तुम्हाला वाटत नाही का, इंग्लिशमध्ये टू समअप, टू कन्क्लूड, यस लेट्स स्टार्ट, ड, बट डोंट यू थिंक.
आता या ठिकाणी मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, कारण की हा क्वेश्चन इंग्लिशचा आहे, तुम्हाला एक्झाममध्ये इंग्लिशमध्येच येणार आहे. ठीक आहे, पण तुम्हाला अर्थ समजला पाहिजे त्यासाठी हे मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर आपला प्रश्न आहे, अ गुड वे टू रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन, शॅल वी स्टार्ट द डिस्कशन, म्हणजे आपण चर्चा सुरू करूया का? तर आपण काय म्हणणार आहे, यस लेट्स स्टार्ट, चला सुरुवात करूया. तर या प्रश्नाचं उत्तर काय आपलं, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. एकदा लक्षात घ्या की हा प्रश्न तुमचा इंग्लिशमध्ये असणार आहे. पुढचा प्रश्न, CPU स्टँड फॉर, CPU म्हणजे काय आहे? तर इथं तुम्हाला काय विचारलं आहे, CPUचा काय फुल फॉर्म विचारला आहे. तर आपले पर्याय आहेत, ए सेंट्रल प्रोग्रामिंग युनिट, बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सी सेंट्रल प्लॅनिंग युनिट, डी सेंट्रल प्रोग्रेस युनिट. तर यामध्ये काय होणार आहे, आपला जो फुल फॉर्म आहे CPUचा तो पर्याय क्रमांक बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, हे आपलं CPU असणार, हे आपलं मॉनिटर. ठीक आहे, याच्याबरोबर हा इथं माऊस असणार, हा याला कनेक्टेड असणार, हा आपला एक डिवाईस समजा एक सिस्टीम झाली. याच्यामध्ये जे काही CPU आहे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर तुम्ही जे काही इम्पॉर्टंट फुल फॉर्म आहे हे माहिती करून घ्या, जसं रॅम, रॉम वगैरे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द डॉक्युमेंट आर नॉट कंपल्सरीली रिक्वायर्ड फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हल, मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यापैकी कोणते कागदपत्र अनिवार्य नाहीत? पर्याय आहेत, ए व्हिसा, बी वैयक्तिक ओळख, सी पासपोर्ट आणि डी वीज बिल. तर यापैकी आपल्याला काय महत्त्वाचे कागद कोणते आहे, विजा पण लागणार, पर्सनल आयडेंटिफिकेशन म्हणजे आधार वगैरे लागणार, पॅन कार्ड वगैरे, नंतर काय पासपोर्ट हे पण लागणार. पण लाईट बिल याचं आपल्याला काही काम नाही. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जाता तर तुम्हाला विजा आणि पासपोर्ट आणि तुमचं पर्सनल आयडेंटिफिकेशन ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात. पण तुम्हाला लाईट बिलची आवश्यकता नाही आहे. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटी, खालीलपैकी कोणते गुणवत्तेचे वैशिष्ट्य नाही? अ गुणवत्ता नियंत्रण, ब डिझाईनची गुणवत्ता, क खात्रीची गुणवत्ता, ड अनुरूप नसल्याची गुणवत्ता. आता प्रश्न असा आहे की गुणवत्तेचे वैशिष्ट्य काय? आता गुणवत्ता म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट तुम्ही कंपनीत बनवता तर त्याचं क्वालिटी कंट्रोल म्हणजे जे काही तयार होत असतात ना, त्याच्या सर्व जे काही घटक आहेत ते ॲज पर स्टँडर्ड वापरलेले आहेत की नाही, ॲज पर क्वालिटीनुसार आहेत की नाही. नंतर त्याची डिझाईन, ही डिझाईन क्वालिटी आहे की नाही, म्हणजे जी काही डिझाईन केलेली आहे, स्टँडर्ड डिझाईन किंवा मॉडेल बनवलेलं आहे ते त्याचप्रमाणे आहे की नाही. जसं उदाहरणार्थ आपण घर बांधतो तर घरामध्ये इंजिनियर साईटला येऊन चेक करणार की कॉलमची जाडी किती, त्याच्यामध्ये मटेरियल कोणतं घेतलेलं आहे, जे काही तुम्ही कॉलमचे बार टाकलेले आहे ते प्रॉपर गेजचे आहेत की नाही, ह्या सर्व गोष्टी झाल्या. नंतर क्वालिटी ऑफ अशुरन्स म्हणजे खात्रीशीर आहेत की नाही, कामं व्यवस्थित आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी आपण चेक करणार. पण क्वालिटी ऑफ नॉन कन्फर्मन्स हे आपलं याच्यामध्ये वैशिष्ट्य येणार नाही. तर हे झालं तुमचं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, स्मार्टमध्ये ए म्हणजे काय आहे? व्हॉट डज ए इन स्मार्ट स्टँड फॉर? ए आहे महत्त्वाकांक्षी, बी साध्य करण्यायोग्य, सी जागरूकता आणि डी कृती. आपल्याला काय आहे इथं स्मार्टचा फुल फॉर्म विचारला आहे. आता स्मार्ट म्हणजे काय, तर पहिलं काय ना, स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, एमचं काय येणार आहे, मेजरेबल. नंतर एचं काय येणार, अचिवेबल. नंतर आरचं रिलेव्हंट आणि टीचं टाईम बाउंड. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर काय आहे, अचिवेबल, साध्य करण्याजोगं. तर तुम्ही बाकीचे पण शब्द लक्षात ठेवा. स्मार्टमधलं जे काही आहे, जसं यस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलेव्हंट आणि टी फॉर टाईम बाउंड, ह्या सर्व गोष्टी तुमच्या स्मार्टच्या शब्दामध्ये इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे,
या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न, गेस्चर बीटिंग नेल्स शोज, नखे चावणे हावभाव दर्शवतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही बसल्या बसल्या नखे चावत आहे तर हे काय दर्शवतं? पर्याय ए कॉन्फिडन्स, बी इनसिक्युरिटी, सी बोर्डम, डी डिफेन्सिव्हनेस. म्हणजे मराठीमध्ये येणार आत्मविश्वास, असुरक्षितता, कंटाळा, बचावात्मकता. तर यामध्ये आपला काय येणार आहे पर्याय क्रमांक बी. जसं तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे द्यायला गेला आणि तिथं जे काही तुमचं वेटिंग हॉलला तुम्ही बसलेलं आहे तर तिथं तुम्ही नखे कुरतडत आहे वगैरे, तर हे काय शो करणार की तुम्ही इनसिक्युअर आहात. पण तेच तुम्ही कॉन्फिडन्सनी बसलेलं आहे, कॉन्फिडंट आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी करायच्या नाही आहे आपल्याला. तर नखे चावणे हा हावभाव काय दर्शवतो? तर इनसिक्युरिटी दर्शवतो. याचं उत्तर आहे आपलं बी. पुढचा प्रश्न, विच ऑफ दिस इज द फुल फॉर्म ऑफ सॉट. यापैकी सॉटचे पूर्ण रूप कोणते आहे? पर्याय आहेत स्पीक वर्क ओपनली टुगेदर. ठीक आहे. नंतर बी आहे स्पेशल वेलनेस ऑर्गनायझेशन थीम, सी आहे स्ट्रॉंग वर्ल्ड ऑलिम्पिक टीम आणि डी आहे स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. मराठीमध्ये ताकद, कमकुवतपणा, संधी आणि धोका. हे सर्व काय आपल्या सॉटचे फुल फॉर्मबद्दल पर्याय दिलेला आहे. तर आपलं उत्तर काय आहे? सॉट. सॉट म्हणजे काय झालं? स्ट्रेंथ पहिलं. दुसरं डब्ल्यू वीकनेस, ओ अपॉर्च्युनिटी आणि टी थ्रेट. हे तुमचे झाले सॉटचं फुल फॉर्म. आता सॉट एक जे काही आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला सॉट ॲनालिसिस करायची आहे तर आपण काय करणार आहे त्या गोष्टीबद्दल स्ट्रेंथ म्हणजे तिची ताकद काय आहे, नंतर विकनेस किंवा या गोष्टीचा कमकुवतपणा काय आहे, ओ ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी भविष्यात संधी काय आहे किंवा अपॉर्च्युनिटी काय असणार, आणि थ्रेट म्हणजे धोका. या गोष्टीसाठी आपल्याला काय काय धोका असू शकतो. तर ह्या सर्व गोष्टीचा आपण सॉट ॲनालिसिस करणार आहे. जसं जर आपल्याला स्वतःबद्दल सॉट ॲनालिसिस करायचं आहे तेव्हा आपली स्वतःची स्ट्रेंथ काय आहे, आपण कशामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ठीक आहे, किंवा कोणती आपल्याकडे चांगली कौशल्य आहेत. विकनेस म्हणजे आपल्याला कोणतं काम जमत नाही, आपल्याला कोणत्या गोष्टीवर काम करावं लागणार आहे. नंतर अपॉर्च्युनिटी, आता जे काही कौशल्य आहे त्याच्या भरोश्यावर माझ्याकडे येणाऱ्या भविष्यात कोणकोणत्या संधी आहेत. ठीक आहे, आणि टी फॉर थ्रेट, आता मला धोके कोणकोणते आहे, मला भविष्यात जर काही एक टेक्नॉलॉजी आली तर ती जमणार की नाही जमणार, किंवा अशा प्रकारचे जे काही धोके आहे तर हे सर्व आपण काय करणार आहे शॉर्ट ॲनालिसिसमध्ये काढणार आहे आणि त्याच्यावर काम करून आपले पर्सनल ग्रोथ करणार आहे. तर या प्रश्नाचं आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक डी, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. पुढचा प्रश्न, अ पर्सन इज समवन हू वर्क्स फॉर अ पर्सन और ऑर्गनायझेशन अँड गेट्स पेड फॉर द वर्क. व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी काम करते आणि त्या कामासाठी पैसे मिळवते. त्याला आपण काय म्हणतो? पर्याय स्वयंरोजगार, बी रोजगारावर काम करणारा, सी उद्योजक आणि डी आय वरीलपैकी नाही आहे. प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती जी एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी काम करते आणि त्या कामासाठी पैसे घेते ते काय झालं? रोजगारावर काम करणारा किंवा वेज एम्प्लॉईड. हे आपलं झालं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, कधी मोठे अक्षर वापरले जाते किंवा व्हेन इज कॅपिटल लेटर यूज. हा प्रश्न आपला इंग्लिशचा आहे की याच्यामध्ये विचारला आहे की तुम्ही कॅपिटल लेटर कधी वापरता. जसं आता आपल्याला जर कोणाचं नाव, जसं बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला, नंतर बी आहे नेम ऑफ द पर्सन व्यक्तीचं नाव लिहिताना, सी आहे नेम ऑफ द प्लेस ठिकाणाचं नाव लिहिताना, आणि ऑल ऑफ द अबोव. म्हणजे जर तुम्हाला वाक्याची सुरुवात करायची आहे, जसं आपल्या पर्यायामध्ये दिसते बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, तर आपण काय केलं बी हा कॅपिटल लिहिला आहे म्हणजे मोठा लिहिला आहे सुरुवातीला. नंतर नेम व्यक्तीचे नाव आहे, जसं एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या आता आपल्या चॅनलचं जे नाव आहे तर आपण काय करणार आहे एस कॅपिटल, नंतर एच शाश्वत विद्युत,
तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे, यस कॅपिटल लिहिलं आहे. नेम ऑफ द प्लेस म्हणजे तुम्ही तुमचे जे काही गावाचं विलेजचं नाव आहे, तर आपण काय केलं, व्ही जो पहिला आहे जे काही कॅपिटल लिहिलं आहे. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण कॅपिटल लेटर वापरतो. तर आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. वाक्याच्या सुरुवातीला, नावाच्या सुरुवातीला किंवा एखाद्या ठिकाणाच्या सुरुवातीला आपण कॅपिटल लेटर वापरतो. पुढचा प्रश्न आपला रिपीट झाला वाटते. इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड विड्थ वाईज. कोणत्या ओरिएंटेशनमध्ये मजकूर रुंदीनुसार छापला जातो. त्याच्यामध्ये पर्याय आहेत, ए पोर्ट्रेट, मार्जिन, रुंदी आणि लँडस्केप. तर याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, लँडस्केप. याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं जे काही प्रिंटिंग विड्थ वाईज होणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द एक्सपान्शन ऑफ रॅम इज. रॅमचा विस्तार काय आहे. आता विस्तार म्हणजेच काय, तुम्हाला फुल फॉर्म सांगायचा आहे. मगाशी आपण कोणता बघितला होता, CPU बघितला होता. आता आपल्याला काय रॅमचा पाहिजे. तर पर्याय दिला आहेत, रँडम ॲक्सेस मशीन, रीड ऑक्टेट मशीन, रीड ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी. तर आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक डी. जसं CPUचा बघितला होता आपण, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नंतर आता काय आपल्याला रॅमचा आहे. रॅमचा काय असणार, रँडम ॲक्सेस मेमरी. हा झाला आपला रॅमचा फुल फॉर्म. पुढचा प्रश्न, फीडबॅक हेल्प्स टू. अभिप्राय मदत करतो. पर्याय आहेत, इम्प्रूव्ह द सर्व्हिस, मॉडिफाय द प्रोसेस ऑर सिस्टीम, मीट कस्टमर सॅटिस्फॅक्शन बेटर, आणि डी आहे ऑल ऑफ द अबव. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे की फीडबॅक कसा मदत करतो. आता फीडबॅक म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी तुम्ही काम केलं आहे आणि तुम्ही त्याला विचारता की कसं वाटलं आहे काम, काही आपल्याला बदल करायचे आहेत की काय करायचं आहे. तर तुम्ही एक काय करताय, फीडबॅक घेत आहे, अभिप्राय घेत आहे. तुम्ही बघितलं असणार मोठ्या मोठ्या हॉटेल किंवा कुठं एखाद्या संस्थेमध्ये जर गेले तर तुम्हाला तिथं फीडबॅक रजिस्टर दिसते की तुम्ही जाताना काहीतरी फीडबॅक द्यायचा असतो. तर ते कशासाठी असतात, किंवा इम्प्रूव्ह द सर्व्हिस, तुमची सर्व्हिस सुधारण्यासाठी मदत होते. म्हणजे एखादा पर्सन येणार, तो काय सांगणार, किंवा आम्हाला हे थोडं चेंज करायचं आहे किंवा हे व्यवस्थित नाही आहे, तर तुम्ही हा जर या गोष्टीमध्ये बदल केला तर तुमची सर्व्हिस आणखी इम्प्रूव्ह होणार. ठीक आहे. दुसरं, मॉडिफाय द प्रोसेस ऑर सिस्टीम, म्हणजे एखाद्या ठिकाणची जी काही प्रोसेस असणार किंवा जी लॉंग कट प्रोसेस असणार, यामुळे जे काही येणारे लोक आहे किंवा जे काही आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे ती त्या ग्राहकाला हेक्टिक प्रोसेस आहे. तर त्यासाठी आपण काय बदल करू शकतो. जसं एखादा दुकानदार आहे, तिथं भरपूर गर्दी असते, मग त्यांनी जर डायरेक्टली होम डिलिव्हरी सिस्टीम प्रोव्हाइड करणं चालू केलं तर या प्रश्नाचं आपलं काय उत्तर असणार आहे, वरील सर्व. म्हणजे आपल्याला जर फीडबॅक भेटला तर आपलं काय काय होऊ शकतं, इम्प्रूव्ह द सर्व्हिस, नंतर मॉडिफाय द प्रोसेस ऑर सिस्टीम, आणि मीट कस्टमर सॅटिस्फॅक्शन, म्हणजे जे कस्टमरच्या चांगल्यासाठी असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे ग्राहक जर खुश झाला तर तो आणखी तुमची माउथ पब्लिसिटी करू शकतो आणि तुमचं आणखी व्यवसायात वाढ होऊ शकते. तर त्यासाठी फीडबॅक हा महत्त्वाचा असतो. पुढचा प्रश्न, वर्ड दॅट इज प्रोनाऊन्स द सेम ॲज अनदर वर्ड बट डिफर इन मिनिंग इज कॉल्ड. म्हणजे मराठीमध्ये ज्या शब्दाचा उच्चार दुसऱ्या शब्दासारखाच असतो पण अर्थ वेगळा असतो, त्याला काय म्हणतो. पर्याय आहेत, होमोग्राफ, बी सिलॅबल म्हणजे अक्षर, आणि सी डिप्थॉंग, आणि डी आहे होमोफोन. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही एक शब्द सेम प्रोनाऊन्स करताय, म्हणजे सारखाच उच्चार होत आहे आणि पण अर्थ वेगवेगळा आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो होमोफोन. होमोफोन. उदाहरणासाठी मी इथं दिलेलं आहे तुम्हाला. पहिलं काय, जसं टू 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 म्हणजे इथपासून इथपर्यंत, टू म्हणजे चांगला, आणि टू टू म्हणजे आपले नंबर. ठीक आहे. नंतर दुसरं आहे हिअर. हिअर म्हणजे कम हिअर, येथे ए. नंतर दुसरं जे हिअर आहे, आय कॅन हिअर यू, म्हणजे मी तुम्हाला ऐकत आहे किंवा मी ऐकतो आहे. ठीक आहे.
नंतर सी आणि सी. आता पहिलं सी काय, सी द ओशियन म्हणजे तो समुद्र दिसतोय किंवा पहा. नंतर काय सी, सी म्हणजे समुद्र, म्हणजे तो समुद्र वास्ट आहे, मोठा आहे. एट आणि एट, आय एट लंच, मी दुपारचं जेवण केलं आहे. नंतर एट म्हणजे हा काय झाला आपला नंबर झाला. तर हे झाले तुमचे होमोफोन. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, व्हॉट इज शॉर्टकट की फॉर पेस्ट कमांड. पेस्ट कमांडसाठी शॉर्टकट की काय आहे. पर्याय आहेत ए कंट्रोल ए, बी कंट्रोल व्ही, सी कंट्रोल सी, डी कंट्रोल एक्स. आता तुम्हाला प्रश्न असं विचारला आहे की तुम्हाला पेस्ट करायचा आहे, जो काही कॉपी केलेला डाटा आहे तो पेस्ट करायचा आहे, तर तुम्ही कोणती शॉर्टकट की वापरणार आहे. आता आपण लॉंगमध्ये काय करणार, माऊसचं राईट क्लिक करणार, त्याच्यामध्ये पेस्ट ऑप्शन असणार, त्याच्यावर क्लिक करणार, मग कुठं पेस्ट होणार. पण तुम्हाला कीबोर्ड वापरून जर तुम्ही कंट्रोल व्ही वापरले तर तुमचं काय होणार आहे, पेस्ट होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक बी. आता याच्यामध्ये काय कंट्रोल ए म्हणजे आपलं काय असते सिलेक्ट ऑल, सिलेक्ट ऑल. नंतर कंट्रोल सी हे काय असणार आहे आपलं कॉपी. आणि दुसरं काय कंट्रोल एक्स हे काय असणार कट अँड कॉपी. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे तीन जे काय आहे कंट्रोल ए, कंट्रोल सी आणि कंट्रोल एक्स हे तुम्ही लक्षात ठेवा. कंट्रोल व्ही मी तुम्हाला सांगितलंच आहे की जर तुम्ही एखादं कॉपी केलेलं आहे ते तुम्हाला पेस्ट करायचं आहे तर तुम्ही काय करणार, कंट्रोल व्ही दाबणार. पुढचा प्रश्न, इज अ ब्रीफ स्टेटमेंट अबाउट पर्पज अँड प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे संविधानाच्या उद्देश आणि तत्वाबद्दल एक संक्षिप्त विधान आहे. पर्याय आहेत प्रस्तावना, घटक, अभ्यासक्रम आणि मॉड्यूल. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आहे, पहिलं प्रस्तावना द. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आपला हा तुमचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. यू विड्रॉ 500 फ्रॉम एन ATM. द ATM मशीन गिव्ह आउट द 5000. विच ऑफ द फॉलोइंग वुड बी इथिकली करेक्ट. मराठीमध्ये तुम्ही ATM मधून 500 रुपये काढता, ATM मशीन तुम्हाला 5000 रुपये देते, तर खालीलपैकी नैतिकदृष्ट्या योग्य काय असेल. पर्याय आहेत टेक मनी, नेक्स्ट आहे गिव्ह द मनी टू द पुअर, सी आय मेक कंप्लेंट, डी आय ड्रॉप द मनी नियर द ATM. आता पर्याय काय, पैसे घ्या हे नैतिकदृष्ट्या योग्य नसणार आहे, गरिबांना पैसे द्या हे प्रोसिजरमध्ये नसणार आहे आपल्या, तक्रार करा आणि ATM जवळ पैसे टाका. तर या प्रश्नाचं उत्तर काय, तक्रार करा, तक्रार करा, मेक अ कंप्लेंट हे तुम्हाला तुमच्या प्रोसिजरमध्ये असणार. कारण काय, तर ATM मल फंक्शन करत आहे, एक्झॅक्ट वर्क करत नाही आहे. तर तुम्हाला प्रॉपर ATM जे काही बँकेचं ATM असणार त्या बँकेमध्ये जाऊन, शाखेमध्ये जाऊन तुम्हाला तक्रार करायची आहे किंवा ATM हे जास्त पैसे देते. हे झालं तुमचं नैतिकदृष्ट्या योग्य असलेली प्रोसिजर. पुढचा प्रश्न, फिलिंग द ब्लँक विथ प्रॉपर प्रोनाउन. शी मेड धिस केक. आता इथं इंग्लिशचा क्वेश्चन आहे, हा मी तुम्हाला ट्रान्सलेट केलेला आहे फक्त समजण्यासाठी. योग्य सर्वनामाने रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक म्हणजे तिने हा केक बनवला. तर याच्यामध्ये या खालीलपैकी कोणता तुम्ही सर्वनाम वापरणार आहे. ए मायसेल्फ, बी हिमसेल्फ, सी हरसेल्फ आणि डी आहे इटसेल्फ. म्हणजे आता तिने, शी म्हणजे तिने. आता याच्यापैकी आपलं जे काय ऑप्शन असणार ती स्वतः, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार. शी मेड धिस केक, याच्यामध्ये आपण काय वापरणार आहे, हरसेल्फ, तिने हा केक स्वतः बनवला. ठीक आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, हार्ड स्किल, कठोर कौशल्य, खालीलपैकी कोणती हार्ड स्किल असणार आहे. आता एक असते हार्ड स्किल, एक असते सॉफ्ट स्किल. तर याच्यामध्ये पहिला पर्याय 60 वर्ड पर मिनिट टायपिंग स्पीड, बी टाईम मॅनेजमेंट, सी क्विक लर्नर, डी स्पोकन इंग्लिश. पर्याय ए 60 वर्ड पर मिनिट टायपिंगची स्पीड असणे, हे काय झाली आपली हार्ड स्किल झाली. दुसरं काय, ब वेळेचे व्यवस्थापन, हे नसणार. जलद शिकणारा म्हणजे
क्विक लर्नर, ज्याला की लवकर समजतं, तो लवकर शिकतो. आणि इंग्रजी बोलणे, हे सर्व काय झाले तुमचे सॉफ्ट स्किल झालेले. हे सर्व काय झाले तुमचे सॉफ्ट स्किल झाले. थँक्यू.